नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेन डायग्राम, सबसेट, युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंटरी सेट हे पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहिला होता। तर बघा, वेन डायग्राम कशाला म्हणायचं तर बघा, ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन एक ब्रिटिश लॉजिशियन होता। लॉजिशियन म्हणजे काय बघा, लॉजिशियन हा शब्द कशापासून तयार झाला तर लॉजिकपासून। लॉजिक म्हणजे काय, तर्क, म्हणजे तर्कशास्त्र म्हणू आपण त्याला। मग मॅथमॅटिक्सचा अभ्यास करणारा असतो मॅथमॅटिशियन, लॉजिकचा अभ्यास करणारा असतो लॉजिशियन। मग जॉन वेन हा कोण होता, एक लॉजिशियन होता। ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज फिगर्स टू रिप्रेझेंट सेट्स। बघा, सर्वात सुरुवातीला जॉन वेननं काय केलं तर सेट दाखवण्यासाठी काही क्लोज फिगर्स वापरल्या आणि त्या क्लोज फिगरलाच काय म्हटलं जातं तर वेन डायग्राम्स म्हटलं जातं। वेन डायग्राम्स कशामुळे म्हटलं जातं, कारण त्याचा वापरच सुरुवातच कोणी केली तर जॉन वेनने केली, म्हणजेच त्याच्या नावावरूनच काय केलं तर फिगर्सला वेन डायग्राम्स असं नाव दिलं। फॉर एक्झाम्पल, जर ए हा सेट आहे 1 2 3 4 and 5, बघा सेट ए मध्ये कुठले एलिमेंट आहेत 1 to 5 आहेत आणि हेच काय करायचे आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवायचे। मग वेन डायग्राम दाखवण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर क्लोज फिगर्सचा। कुठल्याही क्लोज फिगर्स वापरा। बघा, आपण काय केली, एक शेपची एक फिगर काढली आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला सेट ए हा दाखवायचा आहे। बघा, त्याला नाव देऊ आपण सेट ए। आता सेट ए मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत तर 1 to 5 पर्यंतचे आहेत। मग आपण त्या सेटमध्ये एलिमेंट लिहिणार 1 2 3 4 5। ऑर्डर महत्त्वाचे नाही, फक्त तेवढे एलिमेंट काय आले पाहिजेत त्या शेपमध्ये किंवा त्या क्लोज फिगरमध्ये आले पाहिजेत आणि अशा क्लोज फिगरलाच काय म्हणायचं तर वेन डायग्राम। कुठल्याही क्लोज फिगर तुम्ही वापरू शकता, ट्रायंगल वापरा, सर्कल वापरा, स्क्वेअर वापरा, हे सर्व फिगर्स काय असतात तर वेन डायग्राम दाखवण्यासाठी आपण वापरू शकतो। त्यानंतर आहे सबसेट। मग सबसेट म्हणजे काय तर बघा, इफ ए अँड बी आर टू गिवन सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए, देन बी इज अ सबसेट ऑफ ए। बघा, दोन सेट इथं बघायचे आहेत आपल्याला। दोन सेट असतील, एक असेल सेट ए आणि दुसरा असेल सेट बी आणि कंडिशन काय सांगितलेली त्यांनी सबसेटसाठी, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए, देन बी इज अ सबसेट ऑफ ए। म्हणजेच बी मधला प्रत्येक एलिमेंट जर सेट ए मध्ये असेल तर दिलेला तो सेट बी हा काय असतो सेट ए चा सबसेट असतो। आणि सबसेट सिम्बॉलिकली कसा लिहिला जातो बघा, विच इज सिम्बॉलिकली रायटन ॲज बी सबसेट ए। हे जे साइन आहे ह्याला काय म्हणायचं, सबसेटचं साइन आहे। जर बी हा ए चा सबसेट असेल तर ते सिम्बॉलिक कसं लिहिणार आपण, बी सबसेट ए, आणि त्याला आपण वाचणार पण कसं, इट इज रीड ॲज बी इज अ सबसेट ऑफ ए ऑर बी सबसेट ए। जर बी हा ए चा सबसेट असेल तर सिम्बॉलिकली त्याला आपण या पद्धतीने लिहिणार आणि त्याला वाचणार कसं, बी सबसेट ए। तर याचं एक्झाम्पल पाहू आपण। बघा, दोन सेट घ्यायचे आहेत आपल्याला। पहिला सेट ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 आणि बी सेट घेऊ आपण, बी इज इक्वल टू 1 3 and 5। तर बघा, आता सेट ए मध्ये 1 to 5 पर्यंतचे नंबर आहेत आणि बी मध्ये 1 3 and 5 हे 3 नंबर्स आहेत। म्हणजे बी मधला प्रत्येक एलिमेंट हा काय आहे सेट ए मध्ये आहे, म्हणजेच बी हा काय झाला सेट ए चा सबसेट झाला। जर एखादा एलिमेंट हा त्या सेटमध्ये नसेल तर तो त्याचा सबसेट होऊ शकत नाही। दिलेल्या सेटमधले सगळे एलिमेंट काय पाहिजेत, म्हणजे दिलेल्या सेट बी मधले सर्व एलिमेंट काय पाहिजेत तर सेट ए मध्ये असायला पाहिजेत, त्यावेळेसच सेट बी ला सेट ए चा सबसेट असं म्हणता येईल। आणि सिम्बॉलिक कसं लिहिणार आपण ते, बी सबसेट ए। बघा, बी मधला 1 हा सेट ए मध्ये आहे, नंतर सेट बी मधला 3 पण सेट ए मध्ये आहे आणि बी मधला सेट 5 पण काय आहे सेट ए मध्ये आहे। म्हणजेच बी मधले सगळे एलिमेंट्स काय तर सेट ए मध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून सेट बी ला सेट ए चा सबसेट असं म्हणायचं आणि ते आपण सिम्बॉलिक कसं लिहिणार, हे दिलेल्याप्रमाणे बी सबसेट ए। त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत तर बघा, पहिली काय आहे, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ। प्रत्येक सेट हा काय असतो स्वतःचाच सबसेट असतो।
त्यानंतरचे आहे एम्प्टी सेट. एम्प्टी सेट आपण कशाने दाखवतो तर 5 या लेटरनं दाखवतो. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट हा काय असतो प्रत्येक सेटचा सबसेट असतो. फॉर एक्झाम्पल सेट ए मध्ये एलिमेंट आहेत 1, 2 अँड 3 आणि एम्प्टी सेट आहे म्हणजेच कुठला आहे 5, त्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही. पण आता आपली कंडिशन काय सांगते सबसेट कधी नसतो ज्यावेळेस त्याच्यामधला एलिमेंट दिलेल्या सेटमध्ये नसेल. जर त्या सेटमध्ये 4 हा असेल, 4 सेट ए मध्ये आहे का नाही, त्यामुळे सेट 5 हा त्याचा सबसेट होणार नाही. पण एम्प्टी सेटमध्ये एकही एलिमेंट नसतोय म्हणजे तो काय आहे प्रत्येक सेटचा सबसेट आहे. म्हणजेच 5 हा काय असतो प्रत्येक सेटचा सबसेट असतो. त्यानंतर थर्ड नंबरची प्रॉपर्टी आहे इफ ए इज इक्वल टू बी देन ए सबसेट बी अँड बी सबसेट ए. जर दोन इक्वल सेट असतील, जर दिलेले दोन इक्वल सेट असतील तर ते दोन्ही सेट काय असतात एकमेकांचे सबसेट असतात. आणि चौथी प्रॉपर्टी दिलेली आहे इफ ए सबसेट बी अँड बी सबसेट ए देन ए इज इक्वल टू बी. जर दोन्हीही सेट एकमेकांचे सबसेट असतील तर ते दोन सेट काय असतात इक्वल सेट्स असतात. त्यानंतर आहे युनिव्हर्सल सेट. तर बघा आता युनिव्हर्सल सेट पहिला सेट आहे ए घेऊ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड 10. सेट ए मध्ये आपण 1 to 10 पर्यंतचे नंबर्स घेतले. त्यानंतर सेट बी घेऊ 1, 3, 5, 7 अँड 9. सेट बी मध्ये काय केले आपण ऑड नंबर्स घेतले 1 to 10 पर्यंतचे. त्यानंतर सेट सी घेऊ सेट सी मध्ये काय घेतलं आपण 1 to 10 पर्यंतचे इवन नंबर्स घेतले. तर बघा आता दिलेल्या सेटमध्ये किंवा दिलेल्या ह्या 3 सेटमध्ये ऑल एलिमेंट्स इन सेट बी आर रिप्रेझेंट इन सेट ए. सेट बी मधले सर्व एलिमेंट्स काय आहेत सेट ए मध्ये आहेत म्हणजेच बी हा काय झाला एचा सबसेट झाला. परत सेट सी मध्ये असणारे पण सर्व एलिमेंट काय आहेत सेट ए मध्ये आहेत म्हणजे सी हा सुद्धा काय झाला तर एचा सबसेट झाला. मग युनिव्हर्सल सेट कसा ओळखायचा, एक असा संच किंवा एक असा मोठा संच असेल की बाकीचे सर्व हे काय असतात त्याचे सबसेट असतात तर त्या संचा किंवा त्या सेटला काय म्हणायचं तर युनिव्हर्सल सेट. म्हणजे दिलेल्या 3 सेटमध्ये ए हा काय झाला तर युनिव्हर्सल सेट झाला आणि बी आणि सी हे दोन काय झाले त्याचे सबसेट झाले. युनिव्हर्सल सेट कॅपिटल यू न दाखवला जातो. युनिव्हर्सल सेट हा कशाने दाखवायचा तर कॅपिटल यू न. आणि त्याला व्हेन डायग्राममध्ये दाखवताना युनिव्हर्सल सेट हा रेक्टँगलनं दाखवला जातो. रेक्टँगल म्हणजे काय आयत. म्हणजे युनिव्हर्सल सेट हा रेक्टँगलनं दाखवायचा आणि त्याच्यासाठी लेटर कुठलं वापरायचं कॅपिटल यू. तर आता हा दिलेला सेटच काय करू आपण व्हेन डायग्राममध्ये दाखवू. पहिला सेट कुठला आहे युनिव्हर्सल सेट म्हणजेच यू म्हणजेच कुठला आहे तो यू. त्यामध्ये आपल्याला सेट बी आणि सेट सी दाखवायचे आहे. बघा सेट बी मध्ये कुठले एलिमेंट आहेत हा आहे असं समजू आपण सेट बी. त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट आहेत 1, 3, 5, 7 अँड 9. 1, 3, 5, 7, 9 हा काय झाला सेट बी. त्यानंतरचा सेट आहे सी. सी मध्ये कुठले एलिमेंट आहेत 2, 4, 6, 8 अँड 10. हा कुठला सेट आहे सेट बी. तर बघा आता वेन डायग्राम मध्ये ते दोन्ही पण काय झाले त्या युनिव्हर्सल सेटचे सबसेट झाले. इथला युनिव्हर्सल सेट कुठला आहे तर ए आहे म्हणजे ते दोन्ही पण सेट काय आहेत ए मध्ये येतात. तर बघा तो दिलेला एक मोठा सेट आहे कुठला आहे ए. जो त्याचे 2 सबसेट आहेत बी आणि सी हे काय येतात तर त्याच्या अंडरमध्ये येतात त्याच्यामध्ये येतात. म्हणजेच ए हा काय झाला त्या 2 सेटचा युनिव्हर्सल सेट आणि बी आणि सी हे दोन्ही काय झाले त्याचे सबसेट झाले. त्यानंतर आहे कम्प्लिमेंट ऑफ सेट. सपोज यू इज अन युनिव्हर्सल सेट इफ बी सबसेट यू then the set of all elements in U which are not in set B is called the complement of B. It is denoted by
बी डॅश ऑर बी रेज टू सी. बघा आता कम्प्लिमेंट सेट म्हणजे काय, जर यू हा काय असेल युनिव्हर्सल सेट असेल आणि बी हा त्याचा सबसेट असेल. बघा यू हा काय आहे युनिव्हर्सल सेट आहे आणि बी हा त्याचा सबसेट आहे. मग त्यांनी कंडिशन काय सांगितलेली आहे, द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू विच आर नॉट इन सेट बी. म्हणजे असे एलिमेंट की ते कशामध्ये आहेत, युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत पण त्या दिलेल्या सेट बी मध्ये नाहीत, म्हणजे त्याच्या सबसेटमध्ये नाहीत. त्या सर्व एलिमेंट्सला काय म्हणायचं तर त्या बी या सेटचे कॉम्प्लिमेंट. याचं एक्झाम्पल पहा, इथं दोन सेट घेतलेले आहेत, एक युनिव्हर्सल सेट घेतलेला आहे आणि हा बी हा एक सेट घेतलेला आहे. हे काय करू आपण वेन डायग्रामनं रिप्रेझेंट करू अगोदर त्याला. हा आहे युनिव्हर्सल सेट आणि त्यामध्ये आपल्याला बी हा सेट दाखवायचा आहे. हा आहे सेट बी. तर बघा वेन डायग्राममध्ये सेट बी मध्ये कुठले एलिमेंट आले, 3, 9, 11 अँड 13. सेट बी मध्ये हे 4 एलिमेंट्स आले. आता उरलेले जे एलिमेंट्स आहेत कुठले कुठले आहेत, 1, त्यानंतर 18 अँड 19 हे 3 एलिमेंट राहिले. बघा त्या युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत, दिलेल्या युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत पण त्याच्या सबसेटमध्ये म्हणजेच बी मध्ये नाहीत. मग ते कुठले एलिमेंट्स आहेत, 1, 18 अँड 19. हे बाकीचे एलिमेंट कशामध्ये येतात तर त्या सेट बीच्या कॉम्प्लिमेंटरी सेटमध्ये येतात. म्हणजेच त्यांना काय म्हणता येईल, सिम्बॉलिकली आपण बी डॅश किंवा बी कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. तर साधी सोपी डेफिनेशन आहे किंवा समजण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे की युनिव्हर्सल सेटमध्ये ते एलिमेंट येतात पण त्याच्या सबसेटमध्ये येत नाहीत. मग त्या सर्व एलिमेंटला काय म्हणायचं, ते दिलेल्या सबसेटचे कॉम्प्लिमेंट. तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला वेन डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की युनिव्हर्सल सेट आहे. युनिव्हर्सल सेटमध्ये हे सर्व एलिमेंट्स आहेत 1, 3, 9, 11, 13, 18 अँड 19 आणि त्याचा सबसेट आहे बी. तर बी मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत, 3, 9, 11 अँड 13. बघा त्याच्या सबसेटमध्ये ते एलिमेंट लिहिलेले आहेत. म्हणजे आता सबसेटच्या व्यतिरिक्त जेवढे एलिमेंट्स आहेत कुठले एलिमेंट्स आहेत, 1, 18 अँड 19 हे कशामध्ये आहेत तर युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. म्हणून ते 3 एलिमेंट कशामध्ये येतात, ते बीच्या कॉम्प्लिमेंट सेटमध्ये येतात आणि तो कशाने दाखवला जातो तर बी डॅशनं. म्हणजे त्या सेट बीचा कॉम्प्लिमेंटरी सेट कुठला असणार आहे, बी डॅश. आणि त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट्स आले, 1, 18 अँड 19. युनिव्हर्सल सेटमध्ये असणारे एलिमेंट्स की जे त्याच्या सबसेटमध्ये नाहीत. म्हणजे यू सेटमध्ये असणारे कुठले एलिमेंट्स आहेत तर 1, 3, 9, 11, 13, 18 अँड 19. आणि त्याच्या सबसेटमध्ये कुठले एलिमेंट्स आहेत, 3, 9, 11 अँड 13. हे एलिमेंट जर सोडले 3 त्यानंतर 9, 11 अँड 13 तर राहिलेले कुठले एलिमेंट्स आहेत त्या युनिव्हर्सल सेटमध्ये, 1, 18 अँड 19 हे सर्व कशामध्ये येतात, ते बी सेटच्या कॉम्प्लिमेंटरी सेटमध्ये येतात. आणि तो कशाने दाखवतो आपण, बी डॅशनं. बघा दिलेल्या प्रकारावरचा जो पुढचा प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.3 हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.